शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे गेल्या पावणे 2 वर्षापासून गांडूळ खत निर्मितीचा मोठा प्रोजेक्ट या महाविद्यालयामध्ये चालू आहे। हा गांडूळ खत प्रोजेक्ट चालू असतानाच या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ झाला पाहिजे, याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक शेतकऱ्यांनी हा प्रोजेक्ट निर्माण केला पाहिजे आणि धर्माबाद तालुका नांदेड जिल्हा या ठिकाणी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताची निर्मिती केली पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून धर्माबाद शिक्षण संस्था संचालित लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे गेल्या पावणे 2 वर्षापासून माझ्या महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय कर्मचारी यांचा आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभिनंदन करतो। या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर योगेश जोशी सर, संपूर्ण या महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी अतिशय जोमानं मन लावून वेळेतला वेळ काढून अतिशय कष्टाचं काम करून ही गांडूळ खताची निर्मिती या महाविद्यालयामध्ये होत आहे। मित्रांनो, सांगताना आनंद वाटतो की माझ्या महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खत निर्माण करत असताना माझ्याच महाविद्यालयातील पडलेला पाचोळा दर शुक्रवारी माझ्या महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय कर्मचारी, प्राध्यापक, संस्था चालक हे सर्व एकत्र येऊन दर शुक्रवारी महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम केली जाते आणि त्याच्यापासून निर्माण झालेला कचरा या गांडूळ खतासाठी वापरला जातो। आणि आज सांगताना आनंद वाटतो की धर्माबाद शहरातील अनेक मंडळी घरच्या छोटी छोटी ज्या बागा आहेत, घरी असणाऱ्या कचरा कुंड्या, आपल्या कुंड्या ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा गांडूळ खत इथून घेऊन जात असतात। त्याचबरोबर याच शहरातील काही शेतकरी बांधव जवळपास 10 क्विंटल खत याच महाविद्यालयातून घेऊन गेलेले आहेत। आज आपण पुनश्च एकदा या खताची निर्मिती कशी केली जाते, आज माझ्या महाविद्यालयातील प्रत्येक कर्मचारी खत निर्मितीमध्ये सहभाग घेऊन स्वतः हा खत कशा पद्धतीने निर्माण करता येतो आजचं हे ज्वलंत उदाहरण आहे। या ठिकाणी माझे सर्व कर्मचारी बांधव आता दुसरा प्लांट आपण परत एकदा या ठिकाणी भरत आहोत। म्हणजे एक प्लांट पूर्ण जवळपास एका प्लांटमध्ये जवळपास 10 क्विंटल म्हणजे 1 टन खत जवळपास त्याची जर विक्री केली तर कमीत कमी बाहेर बाजारमध्ये 2500 रुपये क्विंटल हा खत विकला जातो। परंतु महाविद्यालयामध्ये आमचा विकण्याचा हा उद्देश नाही, परंतु समाजामध्ये जी जागृती झाली पाहिजे या हेतूने आम्ही 1500 ते 1800 रुपये क्विंटल या दराने खत विक्री केली जाते। हे करत असताना त्याच्यामधून निघणारे वर्मी वॉश असेल त्याची फवारणी करावी आणि जेणेकरून आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खताची निर्मिती करत असताना या महाविद्यालयामध्ये काम करणारे अनेक कर्मचारी यामध्ये स्वतःहून सहभाग नोंदवत असतात। जसं घरी शेतामध्ये काबड कष्ट करतात तशा पद्धतीने या मोहिमेमध्ये राबवत असतात। ही मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मोहीम चालू आहे आणि माझ्या महाविद्यालयामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी बांधव यांचे आज या ठिकाणी मी